नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नाव नितीन किसन काळे, राहणार पांगरी माता होतो. हां जिल्हा पुणे. हां, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या या चवळीच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली चवळीची व्हरायटी कोणती दादा? हां, म्हणजे अंकुर सीडची केतकी म्हणून व्हरायटी, बरोबर. तर चवळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण बेसल डोस खाली भरतो म्हणजे बेडमध्ये, बरोबर, त्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ही तुम्ही मल्चिंगमध्ये काढलेली खाली, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं मल्चिंगमध्ये वापर केल्याच्या नंतर तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला, म्हणजे वापर केल्याच्या नंतर काय काय रिझल्ट आले तुम्हाला याचे? हा, म्हणजे फुटवे वगैरे आता एवढ्या हिटच्या मानाने जर पाहिलं ना दादा, खालून खोडातून एकदम जबरदस्त असे ना झाड, म्हणजे खोडातून फुटवे, बरोबर. आणि महत्वाचं काय, आता फूड सेटिंग व्हायला सुरुवात झालेली, बरोबर. आणि एवढ्या हिटच्या मानाने जरी म्हटलं तर कुठंच असा पानाला आकसा म्हणा किंवा पिवळसरपणा वगैरे तो प्रकार कुठंच दिसत नाही, बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय दादा? साधारणतः किती वर्षापासून वापरताय? 4-5 वर्ष. हा, म्हणजे 4 ते 5 वर्षापासून. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? फ्लावर वगैरे. हा, फ्लावरला. म्हणजे याच्या आधी तुम्ही मागच्या वर्षी फ्लावर केली वर्षा प्लॉटमध्ये, बरोबर. त्या फ्लावरला तुम्ही हीच खतं वापरली होती, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.